रोखठोक बातम्यांसाठी MH21 मराठी न्यूज चॅनल। सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील अनवा येथील हेमाडपंथी शिव मंदिरात घटनेच्या निषेधार्थ अनवा येथे श्री राधेश्याम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंत यांनी अनवा गाववासियांना समाज प्रबोधन केले। त्यांच्या समाज प्रबोधनातून पोलीस प्रशासन यांनी यांचा तपास लवकरात लवकर लावावा व आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली। पहा सविस्तर बातमी। मास्क कशाचा आहे ते टेस्टिंग तिकडे झाल्यानंतर ते आपल्याला रिपोर्ट काल केली त्या दिवशी केली ही कोण सांगितली प्रोसेस आता केली का तुम्ही त्या दिवशी आता ऐका तुम्हाला तुमच्या या गोष्टीचं गांभीर्य नाही। 2 पायाचे कुत्रे 4 पायाचे कुत्रे हे तुम्ही ते जाऊ द्या, पण ती अन्वेषण बाई कोण आहेत? म्हणजे आम्हाला आमचेच लोक हे करून कोणीच नाही म्हणतोय। सगळे गल्ले विचारले आम्ही सहनशीलतेनं घेतलं आणि तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा त्याकरता प्रशासनाने 4 वाजेच्या आधी याचा छडा लावला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, संबंधित व्यक्तीला अटक करून आम्हाला समाधानित केलं पाहिजे असा प्रयत्न करावा अशी विनंती करून की हनुमंतराय त्या ठिकाणी असं सगळं लंका पेटून त्या ठिकाणी आले। खरं तर असं कुणीतरी आता कुणीतरी मला बोललं की साधू संत सुद्धा या ठिकाणी आले, तर साधू संतांनी हे काय करू नये असं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये एवच निर्मो निरंकार समदुःख सुख क्षमील किंवा तुल्य निंदा स्तुतीर मोरणी संतुष्ट येणं केनचित हे सगळं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय। पण आम्हाला हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भले तरी देऊ ढुंगाची लंगोटी आणि नाताळाचे काठी देऊ माथा मोह मेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे ही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। रामायणामध्ये असा एक प्रसंग येतो। खरं तर संपादक श्री कृष्णा सपकाळ, MH21 जालना लाईव्ह मराठी।